यामध्ये कविताताई अजितदादा जे बोलले ते वाक्य पूर्ण दाखवलं पाहिजे. जेव्हा हा ओला दुष्काळ झाला, अचानकपणे निसर्गाचं हे संकट आलं, तातडीने महायुतीतले आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही तिथं त्या ठिकाणी पोहोचले. निश्चितच कधी न येणारं एवढं मोठं संकट सोलापूर आणि अहिल्यानगर या भागात आलेलं आहे. सगळ्यात मगाशी आमच्या ज्या प्रवक्त्या सहकारी भगिनी आहेत त्यांनी सांगितलं, मनीषाताईंनी, की पहिल्यांदा लोकांना वाचवणे, गुरंढोरं वाचवणे आणि त्यांना ती मदत पोहोचवणे गरजेचे. एक लक्षात घ्या, तिजोरीत पैसे नाहीयेत किंवा तिजोरीची जेव्हा एखादा अर्थसंकल्प जेव्हा राज्याचा गाडा अर्थाचा चालवायचा असतो तेव्हा त्याची सगळी नियोजन करावं लागतं. त्या ज्या अर्थाने अजितदादा बोललेत, तातडीने लगेच विरोधक आलेत आणि त्याच्यावर बोलतायत, त्याच्यापेक्षा जे विरोधक आता बोलताना दिसतायत का ते नेते आम्हाला त्या पूरग्रस्त भागामध्ये ओल्या दुष्काळामध्ये दिसत नाहीयेत. आता राहिला कर्जमाफी देण्याचा, तर निश्चित महायुती या आलेल्या संकटावर आमच्या शेतकरी बंधूंना भगिनींना दिलासा देईल. म्हातेरे भाऊ, आता जरा ऐका हो, जरा तुम्हाला विरोधातच बोलायचं, तुम्ही बोलत होता ना इतक्या वेळ, जरा ऐका. आता जीडीपी जो आहे ना, जो तुम्ही अभ्यास केला का नाही मला माहित नाही, तो 16% आपला गेलेला आहे. 25% आपण कर्ज घेऊ शकतो. जर जी काही आर्थिक मदत आता केलेली आहे ती जर कमी पडली तर महायुती सक्षम आहे शेतकऱ्यांच्या बंधू भगिनींना त्यांच्या सुखदुःखामध्ये पाठीशी उभं राहिला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला जे सातत्याने कुठला तरी विषय मिळाला एक राजकारण म्हणून करताय ना, तर नका करू. मला सांगा, महायुतीने ही संकट आणलेलं आहे का? निसर्ग आपल्यावर कोपलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या लोकांना जनतेला त्याचा त्रास होतोय. काही लोक वाहून जात आहेत, ती सापडली पाहिजे. जीवितहानी नाही झाली पाहिजे. जी काही त्यांना 5 वर्ष कष्टाची त्यांची जमीन ओली झालेली आहे, उत्पन्न मिळू शकत नाही, त्यांच्यासाठी महायुती ही खंबीर आहे आणि ते करणारच. आता जीडीपी वाढल्यानंतर परत हे म्हातेरे आणि विरोधक येतील की आम्ही महाराष्ट्र कर्जबाजारीमध्ये झाला. तेवढं कृपा करू नका. कारण का या सगळ्या गोष्टी तुम्ही विरोधक जरी असला तरी तुमच्या सूचना, तुमची साथ ही सरकारला गरजेची असते. त्यातनं आपल्याला आपल्या जनतेचं जे काही संकट आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या संकटाच्या छाताळीवर उभं राहावं लागणार आहे. थोडं लक्षात घ्या.